नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 यामधील उदाहरणे सोडवत आहोत। यामधील 7 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 8 बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या माझ्या नोटिफिकेशन्स व्हिडिओच्या वेळेवर मिळत जातील, आणि शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता प्रश्न क्रमांक 8 बघा काय आहे। आकृतीमध्ये केंद्र x व y असणारी अंतरस्पर्शी वर्तुळे बिंदू z मध्ये स्पर्श करतात। रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते, तर सिद्ध करा रेख AX समांतर रेख BY। इथे तुम्हाला दोन वर्तुळ दिसत आहेत। त्यातल्या मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा Y आहे, छोट्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा X आहे। त्यामध्ये ही दोनही वर्तुळे कशी आहेत, अंतरस्पर्शी आहेत, आणि ती ज्या बिंदूमध्ये एकमेकाला स्पर्श करतात तो बिंदू आहे Z। आता या माहितीवरून आणि ज्या जीवा आहेत त्या वर्तुळाच्या, त्या काय करतायत, त्या वर्तुळांना A बिंदूमध्ये आणि लहान जी जीवा आहे ती छोट्या वर्तुळाला A बिंदूमध्ये, मोठी जीवा जी आहे ती मोठ्या वर्तुळाला B बिंदूमध्ये स्पर्श करते। तर यावरून आपल्याला त्यांनी सिद्ध काय करायला सांगितलं, AX समांतर BY। आता इथे बघा कसं लिहायचं, पक्ष तुम्हाला माहिती आहे कसं लिहायचा, तो आपल्याला पक्ष हा कायम प्रश्नात दिलेला असतो, त्याप्रमाणे पक्ष लिहून घ्यायचा। आपल्याला साध्य सुद्धा प्रश्नामध्ये दिलेलं असतं, त्याप्रमाणे साध्य लिहून घेतलंय। आता रचना आपण काय केलेली आहे, रेख YZ व रेख XZ काढली। आता तुम्ही मागे वर्तुळाची आकृती बघितलेलीच आहे, ती आपण कशी काढलेली आहे त्याप्रमाणे ही रचना केलेली आहे। ती मी पुन्हा आकृती दाखवत नाही, ती तुम्ही नंतर व्हिडिओ थोडा मागे घेऊन बघू शकता, किंवा तुम्ही आकृती जेव्हा काढाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल। तर सिद्धता कशी लिहायची बघा, X डॅश Z डॅश Y। कारण काय आहे, स्पर्श वर्तुळाचे प्रमेय, म्हणून त्रिकोण YBZ मध्ये रेख BY एकरूप रेख YZ, कारण त्याचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून त्रिकोण YBZ हा समद्विभुज त्रिकोण आहे। कोण YBZ एकरूप कोण YZB, आणि कोण YBZ एकरूप कोण XZA, कारण Z डॅश X डॅश Y व B डॅश A डॅश Z काय आहेत, एक रेषीय बिंदू आहेत। विधान क्रमांक 1। आता यामध्ये पुढे बघा, तसेच त्रिकोण XAZ मध्ये रेख XA एकरूप रेख XZ एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून त्रिकोण XAZ हा काय आहे, समद्विभुज त्रिकोण आहे। म्हणून कोण XZA आणि एकरूप कोण XAZ। विधान क्रमांक 2। म्हणून कोण YBZ एकरूप कोण XAZ, का तर विधान क्रमांक 1 आणि 2 वरून आपण असं म्हणतोय। म्हणून रेख AX समांतर रेख BY, कारण समांतर रेषेतील संगत कोणाच्या गुणधर्मानुसार, म्हणून रेख AX समांतर रेख BY हे सिद्ध होईल। अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 8 पूर्ण झालेला आहे। आता प्रश्न क्रमांक 9 बघा काय आहे। आकृतीत रेषा L ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते। बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे। बिंदू Q ला सामावणारी जीवा RS समांतर रेषा L। जर RS बरोबर 12 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा। इथे तुम्हाला वर्तुळाची आकृती दिसते आहे, त्याचा केंद्रबिंदू आहे O। RS ही काय सांगितली आपल्याला, जीवा सांगितली, तिचं माप किती सांगितलंय, 12 सेंटीमीटर। मग आता यामध्ये त्यांनी काय सांगितले की ही रेषा L जी आहे ती काय करते, वर्तुळाला स्पर्श करते, आणि ती ज्या बिंदूत स्पर्श करते तो बिंदू कोणता आहे, P बिंदू आहे। मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की OP जो आहे हा काय आहे, हा RS वरती तो लंब आहे, म्हणजे केंद्रातून जेव्हा आपण ह्या L रेषेवरनं जेव्हा ह्या RS वरती लंब टाकतो तेव्हा काय करते, ही Q बिंदू काय आहे, ह्या RS चा मध्यबिंदू आहे। म्हणून इथे काय झालेलं आहे,
हा लंब झाल्या कारणाने इथे हा क्यू काय आहे 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. मग वर्तुळाची त्यांनी आपल्याला ह्या सर्व माहितीवरून वर्तुळाची त्यांनी आपल्याला त्रिज्या किती आहे ती विचारायला सांगितलेली आहे. त्रिज्या काय आहे OP. म्हणून मग आता कसं उत्तर लिहायचं बघा. रेषा L ही वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. OP लंब रेषा L ही OP काय आहे या L रेषेवरती लंब आहे. त्याचं कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय जे आपण अभ्यासलेलं आहे. म्हणून मग आता इथे बघा जीवा RS समान कोन OPA बरोबर किती आला हा 90 अंश. OPA म्हणजे हा सुद्धा किती आला हा इथे हे लंब असल्यामुळे हा 90 अंशाचा आला. हे बरोबर सगळे आपल्याला माहिती आहे ह्या प्रमेयानुसार. म्हणून जीवा RS समांतर रेषा L म्हणून कोन OPA एकरूप कोन OQR म्हणून कोन OQR बरोबर 90 अंश. म्हणून OQ लंब जीवा RS. आता ही OQ पण कुणावरती लंब आहे ह्या RS वरती लंब आहे. म्हणून RQ बरोबर QS बरोबर 1/2 RS इथे ते दिलेलं आहे बघा. का तर ही RS काय आहे ही RQ आणि QS मिळून तयार झालेली आहे. म्हणजे RQ अधिक QS बरोबर RS म्हणून इथे आपण त्याप्रमाणे लिहिलं. म्हणून RQ बरोबर 1/2 RS म्हणून RQ बरोबर 1/2 गुणिले 12 म्हणून RQ बरोबर आपल्याला किती मिळालं 6 सेंटीमीटर. आता समजा वर्तुळाची त्रिज्या जी आहे ही OR ही OR त्रिज्या ही आपण किती मानू 2x मानू. म्हणून OR बरोबर OP म्हणजे ही OP आणि ही OR ही काय आहे समान आहे. ती मग आपण किती मानणार 2x मानणार. म्हणून बिंदू Q हा OPचा काय आहे मध्यबिंदू आहे. हे बघा ह्या OPचा Q काय आहे मध्यबिंदू आहे. म्हणून OQ बरोबर OP बरोबर 1/2 OP म्हणून OQ बरोबर 1/2 OP. OQ बरोबर 1/2 गुणिले 2x म्हणून OQ बरोबर x. आता आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण ORQ मध्ये कोन OQR बरोबर किती आहे 90 अंश आहे. म्हणून OR वर्ग बरोबर OQ वर्ग अधिक QR वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणून इथे प्रत्येकाच्या किमती लिहून घ्यायच्या. 2x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 6चा वर्ग म्हणून 4x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 36 4x वर्ग वजा x वर्ग वजा बरोबर 36 म्हणून 3x वर्ग बरोबर 36 x वर्ग बरोबर 12 म्हणून x बरोबर वर्गमुळात 12 कारण 12 हा कुणाचाही वर्ग नाही म्हणून आपण काय केलेलं आहे वर्गमुळात त्याला घेतले आणि आता त्याचे अवयव पाडणार आहोत. म्हणून x बरोबर वर्गमुळात 4 गुणिले 3 4चं वर्गमूळ 2 हे बाहेर येतं आणि वर्गमुळात 3 तसेच राहतात. म्हणून x बरोबर 2 वर्गमुळात 3 म्हणून वर्गमुळाची त्रिज्या OR 2x आपण ती धरलेली आहे. हे x आपल्याला किती मिळाले 2 वर्गमुळात 3 म्हणून OR बरोबर 2 गुणिले 2 वर्गमुळात 3 म्हणून OR बरोबर 4 वर्गमुळात 3. याप्रमाणे आपला हा प्रश्न क्रमांक 9 सोडवून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळाचा रेख AB व्यास आहे. वर्तुळाची स्पर्शिका PQ वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. रेख AP लंब रेख PQ आणि रेख BQ लंब रेख PQ रेषा PQ तर सिद्ध करा रेख CP एकरूप रेख CQ. इथे आपल्याला C केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ दिसते. यामध्ये AB काय आहे या वर्तुळाचा व्यास आहे आणि C हा या AB रेषेचा मध्यबिंदू आहे. आता ही PQ काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे ती या T बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करते. त्यामुळे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार इथे 90 अंशाचा कोन तयार होतो. आता या ABचे ह्या C बिंदूमुळे 2 समान भाग झाल्यामुळे AC आणि CB हे दोन समान भाग तयार झाले. आता आपण काय केलेलं आहे की ही C ह्या केंद्रबिंदूतून हा P पर्यंत रेषा काढून ही CP एक जोडून घेतली. C केंद्रबिंदूमधून Q पर्यंत एक रेषा काढून हा CQ जोडून घेतला. त्यामुळे काय झालेले आहे इथे सुद्धा हा P काय आहे 90 अंशाचा कोन आहे. Q सुद्धा 90 अंशाचा कोन आहे आणि T काय आहे या PQचा मध्यबिंदू असल्यामुळे PT आणि TQ यांचे 2 समान PQचे 2 समान भाग तयार झालेले. आता उदाहरण कसं सोडवायचं बघा. इथे पक्ष आपल्याला माहिती आहे कसा लिहायचा. प्रश्नामध्येच पक्ष आणि साध्य आपल्याला
दिलेलं असतं ते आता आपण इथे लिहून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय बघायचं आहे, रचना. तर रेख CP आणि रेख CQ काढून घेतली. मग आता आणि रेख CT, रेख CP, रेख CQ व रेख CT काढली. आता सिद्धता बघा कशी लिहायची. रेख CT लंब रेषा PQ, रेख CT लंब रेषा PQ, का तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. रेख AP लंब रेषा PQ, रेख AP लंब रेषा PQ आणि रेख BQ लंब रेषा PQ, कारण त्याचा आहे पक्ष. म्हणून AP समांतर CT समांतर BQ. म्हणून आपण काय लिहिलं, रेख AP समांतर रेख CT समांतर रेख BQ, हे आपण लिहून घेतलं. याचं कारण आहे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार. म्हणून आपण काय म्हणू शकतो, PT छेद TQ बरोबर AC छेद AB, विधान क्रमांक 1. मग परंतु आपण काय म्हणू शकतो, AC बरोबर CB, काय, कारण त्याचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून AC छेद CB बरोबर 1, विधान क्रमांक 2. PT छेद TQ बरोबर 1, 1 व 2 वरून. म्हणून PT एकरूप TQ, विधान क्रमांक 3. म्हणून त्रिकोण CTP व त्रिकोण CTQ मध्ये जे आपण 2 ते रेषा CP CQ जोडल्या ना, तिथे जे त्रिकोण तयार झाले ते हे 2 त्रिकोण. बाजू CT एकरूप बाजू CT, सामायिक बाजू त्या 2 त्रिकोणांची. कोण CTP एकरूप कोण CTQ, CT लंब PQ. रेख PT एकरूप रेख TQ, कशावरून आपण म्हणतोय, 3, विधान क्रमांक 3 वरून आपण असं म्हणतोय. म्हणून त्रिकोण CTP समरूप त्रिकोण CTQ, बाकोबा कसोटी. म्हणून बाजू CP एकरूप बाजू CQ, एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू. म्हणून रेख CP एकरूप रेख CQ हे सिद्ध होईल.